फेअर अँड लवली जर या पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरती, हातापायांवरती आणि सोबतच संपूर्ण बॉडीवरती जर लावलं ना, तर जितकेही डाग धब्बे असतील किंवा मग उन्हामुळे झालेली टॅनिंग असेल किंवा तुमची स्किन खूप जास्त प्रमाणात जर खराब झालेली असेल, तर या सगळ्या गोष्टी अगदी पूर्णपणे 100 नाही तर 101% ठीक होतील. तुमच्या चेहऱ्यावरती इतका छान ग्लो येईल की चेहरा अगदी दुधासारखा उजळून निघेल आणि सोबतच त्वचा देखील दुधासारखी गोरी दिसू लागेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील आपली आजची ही रेमेडी वापरण्यासाठी नक्कीच तयार व्हाल. जर तुमच्या चेहऱ्यावरती काळसर थर चढलेला असेल, डलनेस आलेला असेल, तर पहिल्याच वापरामध्ये अगदी तुमचा चेहरा दुधासारखा गोरा होऊ शकतो. जर तुम्हाला देखील एखाद्या लग्नाला जायचंय, पार्टीला जायचंय किंवा मग एखाद्या फंक्शनला जायचं असेल, तर पार्लरमध्ये जाऊन महागडं असं मेनिक्युअर, पेडिक्युअर किंवा मग महागडं फेशियल करण्याची तुम्हाला आता अजिबातच गरज पडणार नाही. कारण घरी बसूनच तुमच्या त्वचेचा छान असा ग्लो अप होऊ शकतो. तेही अगदी सिंपल आणि साध्या अशा रेमेडीसोबत. कारण या रेमेडीच्या पहिल्याच वापरामध्ये त्वचा अगदी गोरी आणि उजळ बनते. पण हे व्यवस्थित समजून घ्यावं लागेल की ते कशाप्रकारे बनवायचं आणि कशाप्रकारे वापरायचं. मी अगदी छोट्यातली छोटी माहिती तुम्हाला देणार आहे, त्यामुळे आपला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, इथं आपण सगळ्यात पहिल्यांदा फेअर अँड लवलीचा एक पाऊच घेतलेला आहे. तो 10 ते 15 रुपयांना मार्केटमध्ये तुम्हाला सहजच मिळून जाईल आणि जर तुम्ही एकदा घेतला ना, तर त्यातून 3 ते 4 वेळा सहजच तुम्हाला पॅक देखील तयार करता येईल. ही रेमेडी आपल्या त्वचेवरती इतका छान असा ग्लो देते की तुम्ही लावल्यानंतर अगदी थक्क व्हाल. कारण जेव्हा मी हे वापरायला सुरुवात केली ना, तर मी सुद्धा अगदी आश्चर्यचकितच झाले होते. इतका छान असा रिझल्ट मला भेटलेला होता. जर तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात वांग असेल, पिगमेंटेशन असेल किंवा मग हायपर पिगमेंटेशन असेल आणि इतक्या जास्त जुन्या झाल्या असतील की आता तुम्हाला असं वाटत असेल की हे कधीच ठीक होणार नाही, तर तुमच्या वांगासाठी आणि डागांसाठी आजचा हा उपाय अगदी पक्का आहे. मी स्वतः देखील वापरलेला आहे आणि मला 100 नाही तर 101% रिझल्ट देखील मिळालेला आहे. 2 ते 3 वेळातच हट्टी असे काळे डाग देखील पूर्णपणे निघून गेलेले आहेत. आता बघा, ज्या पद्धतीने मी सांगते त्या पद्धतीनेच तुम्हाला इथं वापरायचं आहे. आता फेअर अँड लवली टाकल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 3 ते 4 चमचा एवढं रॉ मिल्क म्हणजे कच्चं दूध टाकायचं आहे आणि आपली जी काही क्रीम आहे ती व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे. ही क्रीम अगदी डल आणि काळवंडलेली त्वचा देखील दुधासारखी उजळ बनवते. चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा डाग असेल किंवा ॲक्ने पिंपल्स असतील आणि बरेच काही उपाय करून देखील काहीच फरक पडत नसेल, तर तुम्ही आजचा हा उपाय नक्की वापरून बघा. कारण आपली ही रेमेडी काळी डल त्वचा देखील अगदी दुधासारखी गोरी बनवते, त्वचेवरती मॉइश्चरायझिंग इफेक्ट देते आणि त्वचेला डिहायड्रेशन पासून देखील नक्कीच वाचवते. त्वचेच्या प्रत्येक थरामध्ये जाऊन डीपली असं मॉइश्चराइज करते. एक्स्ट्रा ऑइल आणि सोबतच एक्स्ट्रा जी काही डर्ट असेल ती देखील काढून टाकते. त्वचेवरती जर फाईन लाईन्स असतील आणि सुरकुत्या असतील ना, तर त्या देखील हळूहळू कमी होतात. बघा, त्यानंतर इथं आपण ग्लिसरीन घेतलेलं आहे, जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. योग्य प्रकारे जर तुम्ही वापरलं ना, तर तुमच्या त्वचेला खोलवर जाऊन ओलावा देतं. जर तुमचा चेहरा डल झालेला असेल, ड्राय दिसत असेल आणि कसलीही चमक चेहऱ्यावरती नसेल, तर अशा प्रकारे जर तुम्ही ग्लिसरीन वापरलं ना, तर त्वचा अगदी सॉफ्ट, नरिश आणि स्मूथ होते. सोबतच तुमची त्वचा अगदी प्लम्प आणि बेबीसारखी सॉफ्ट देखील दिसते. हिवाळ्यामध्ये ज्यांची त्वचा ताणलेली, फाटलेली दिसते किंवा मग पांढरे पांढरे पॅचेस येतात, त्यांच्यासाठी ग्लिसरीन खूप जास्त प्रमाणात प्रभावी आहे. डाग हलके करण्यासाठी देखील खूप जास्त प्रमाणात हेल्प करतं. त्यानंतर आता अर्धा चमचा हळद घ्या आणि ती व्यवस्थित अशी भाजून घ्या. जर चेहऱ्यावरती मोठमोठे पिंपल्स येत असतील, तर याचा अर्थ असा होतो की तुमचे पिंपल्स अगदी मुळापर्यंत गेलेले आहेत आणि हा पॅक लावल्यानंतर नैसर्गिकरित्या एका रात्रीमध्ये तुमचे पिंपल्स गायब होतात. ही 100% गॅरंटी आहे. फक्त एकदा वापरून बघा, खोलवर गेलेले पिंपल्स देखील हळूहळू कमी होतात. अर्धा चमचा हळद भाजल्यानंतर तिचे जे काही फायदे आहेत ना, ते अगदी डबल ते ट्रिपल होतात. त्वचेवरती पिवळसरपणा राहत नाही आणि सोबतच डेड स्किन सेल्स देखील काढून टाकण्यासाठी हेल्प करते. त्वचेच्या खोलवर जाऊन घाण आणि इम्प्युरिटीज काढून टाकते. सोबतच ब्लॅक हेड्स असतील, व्हाईट हेड्स असतील, त्यांना देखील डीपली जाऊन क्लीन करते. बघा, इथं आपला छान असा पॅक रेडी झालाय आणि हा पॅक लावल्यानंतर एक्सफोलिएशन होऊन आपल्या स्किनमधील डेड स्किन सेल्स निघून जातात. हिवाळ्यामध्ये कपाळावरती येणारे छोटे छोटे दाणे आणि ड्राय पॅचेस देखील हळूहळू कमी होतात. मानेच्या मागील काळेपणा, कोपर, गुडघे किंवा ओठांभोवती असलेले काळे पॅचेस
सगळं काही दूर होण्यासाठी हेल्प होते. आणि मित्रांनो, कितीही जुना मळ असेल ना, तर तो देखील अगदी लवकरात लवकर निघून जातो. आपला हा पॅक लहान मुली देखील नक्कीच वापरू शकतात. यामुळे चेहऱ्यावरती मिल्की असा व्हाईट ग्लो येतो आणि काही लोकांच्या त्वचेवरती अगदी ग्लाससारखी शाईन येते. याचा अर्थ असा होतो की आपल्या चेहऱ्यावरती कोलेजनचं प्रोडक्शन अगदी चांगल्या प्रकारे असतं. ग्लिसरीन, दूध आणि हळद याचं जे मिश्रण आहे ना, ते आपल्या स्किनवरील कोलेजन वाढवतं. त्यामुळे सुरकुत्या आणि डलनेस देखील कमी होतो आणि आपली त्वचा अगदी टाईट आणि ब्राईट दिसते. आता बघा, बनवून झालंय तर लावण्याची पद्धत देखील आपण समजून घेऊया. आपला जो पॅक आहे तो सगळ्या वयोगटातील लोक नक्की वापरू शकतात आणि हा जर तुम्ही रात्री वापरला ना, तर त्याचे तुम्हाला जास्तीत जास्त फायदे येतील. आता बघा, लावण्याच्या अगोदर तुम्हाला छान असं तुमचं फेस क्लीन करून घ्यायचं आणि त्यानंतर एक जाड अशी लेयर आपल्या चेहऱ्यावरती किंवा जिथं तुम्हाला टॅनिंग असेल तिथं लावून द्यायची. 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवायचं आणि त्यानंतर हलक्या हाताने मसाज करायचं. बघा, ज्या ठिकाणी तुम्हाला काळे दाग धब्बे असतील ना, त्या ठिकाणी देखील तुम्ही नक्कीच आपला पॅक यूज करू शकता. बघा, 10 ते 15 मिनिटांनी अगदी नॉर्मल पाण्याने तुम्ही तुमचा चेहरा धुवून टाका आणि मसाज केल्यामुळे काय होतं, डेड स्किन सेल्स निघून जाते. बघा मैत्रिणींनो, मी देखील खूप जास्त महागड्या क्रीम्स वापरल्या पण मला काहीच फायदा झाला नाही. डलनेस जात नव्हता आणि जेव्हापासून मी हा पॅक वापरायला सुरुवात केली ना, तेव्हापासून मला अगदी मेकअपची देखील गरज लागत नाही. आणि बघा, पॅक लावल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला इथं छान असं मॉइश्चरायझर किंवा मग सनस्क्रीन तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करून यायचं आणि त्यानंतर बघा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटतील. चला तर मग मैत्रिणींनो, आपला उपाय नक्की ट्राय करून बघा आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा मग कुठल्या तालुक्यातून बघताय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.